अमरावतीमधील कंधेरी गावातून प्रचाराचा शुभारंभ करण्याची पवार कुटुंबाची परंपरा आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ सुद्धा कंधेरीमधून झाला। त्यावेळी आयोजित सभेत बोलताना शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती जोरदार हल्लाबोल केला। अजित पवार यांना कोणते अधिकार दिले नाहीत तुम्हीच सांगा, असा बारामतीकरांना थेट सवाल देखील यावेळी शरद पवार यांनी केलाय। तर दुसरीकडे आमचं घर साहेबांनी का फोडलं असा सवाल अजित पवार यांनी केलाय। हे दोन्हीही बडे नेते एकमेकांवरती आरोप करत असताना दुसऱ्या बाजूला मात्र शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांनी एकमेकांना सांभाळून घेतल्याचं दिसतंय। ना कुठली टीका ना कुठला विरोध। दरम्यान शरद पवार गटाकडून टीकेचा सर्व रोख अजित पवार यांच्याकडे, तर शिंदे गट टीकेचा सर्व रोख उद्धव ठाकरेंवरती कसा राहील याची काळजी घेताना दिसतोय। मात्र शरद पवार हे एकनाथ शिंदे किंवा एकनाथ शिंदे शरद पवारांवरती आरोप प्रत्यारोप करताना फार कमी वेळा दिसून येतात। या सर्वातून ही चर्चा सुरू आहे की शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची छुपी युती आहे का। दरम्यान असे कोणते मतदारसंघ आहेत जिथे पवार प्लस शिंदे यांची अशी छुपी युती असू शकते असं म्हटलं जात आहे, ते पाहूयात आपल्या आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी मयुरी आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषयच भारी आहे। मंडळी, जितके उमेदवार जाहीर झाले त्यानुसार सध्या शरद पवार गट हा अजित पवार गटाविरोधात 34 जागा लढवतोय, तर एकनाथ शिंदे ठाकरेंच्या विरोधात 40 जागा लढवत आहेत। फक्त 6 जागा अशा आहेत जिथे शरद पवार विरुद्ध एकनाथ शिंदे असा सामना होणार आहे। म्हणजे एकंदरीतच या सर्व जागा वाटपानंतर एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांनी एकमेकांना सहकार्य करण्याची छुपी भूमिका घेतलीये का, अशा सुद्धा चर्चा रंगू लागल्या। आता ही सगळी चर्चा सुरू होण्याचं कारण म्हणजे शिंदे तुझसे बैर नाही, फडणवीस तेरी खेर नाही अशी घोषणा सुप्रिया सुळेंनी दिली होती, ज्यातून हे स्पष्ट झालंय की अजित दादा यांच्यानंतर शरद पवार गट देवेंद्र फडणवीस यांना या निवडणुकीत टार्गेट करणार आहे। विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार हे स्वतः एकनाथ शिंदेंना जाऊन भेटले होते। एकीकडे उद्धव ठाकरे हे शिंदे यांना विरोध करण्याची एकही संधी सोडत नसताना शरद पवार गटाने मात्र शिंदे यांच्या बाबतीत काहीशी संयमाची भूमिका घेत आपले पत्ते राखून ठेवलेत असं म्हटलं जातंय। फडणवीस यांनी शरद पवार यांना उघडपणे विरोध करण्याची घेतलेली भूमिका, अजित पवार यांनी केलेलं बंड, या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्याशी मैत्री आणि त्या जोरावरती महायुतीत त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढवण्याची संधी एकनाथ शिंदे साधतायत असं काही राजकीय जाणकार सांगतायत। अजून एक मुद्दा या ठिकाणी दुर्लक्ष करून चालणार नाही, तो म्हणजे मुंब्रा कळवा, पारनेर आणि तासगाव कवठे महाकाळ या जागा मागच्या वेळेस शिवसेनेने लढल्या होत्या, पण यावेळेस या जागांवरती शिंदे यांनी क्लेम न करता या जागा अजित पवार गटाला सोडल्या। यातील मुंब्रा आणि पारनेरच्या जागेवरती शिंदे गट टफ फाईट देऊ शकला असता, पण शिंदे यांनी ही लढाई टाळली आहे। तसंच पाटण राधानगरी इथं पवार यांनी लढणं देखील टाळलेलं आहे। दोन्ही आघाड्यांची फायनल झालेली लिस्ट बघितल्यास लक्षात येईल, जिथे पवार विरुद्ध शिंदे अशी लढत होण्याची शक्यता होती तिथे महाविकास आघाडीकडून पवार यांनी त्या जागा ठाकरे गटाला सोडल्यात, तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांनी त्या जागा महायुतीत अजित पवार गटाला सोडल्यात। असं एकमेकांना सहाय्य करण्याची भूमिका पवार किंवा शिंदे यांनी का स्वीकारली असावी त्याबद्दल थोडंसं जाणून घेतलं तर लोकसभेला सुद्धा एकमेकांवरती टीका न केल्याचा फायदा दोघांनाही झाला होता। परिणामी दोघांचा स्ट्राईक रेट पण हाय राहिला होता। तसंच एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांना मराठा समाजाचा प्रतिसाद चांगला राहिलेला आहे। शिंदे पवारांची ही छुपी युती म्हणजेच एकमेकांचं कमी नुकसान करण्याचं धोरण आहे असंही बोललं जात आहे। पाटण, राधानगरी, रत्नागिरी, वैजापूर, चोपडा, देवळाली, कर्जत, कुर्ला, नांदगाव अशा काही जागांवरील उमेदवार आणि पक्ष पाहिल्यास त्यांची तुम्हाला प्रचिती येईल। आता यातून हे दोन नेते नेमकं काय साध्य करतायत तेही ऐका। पहिला मुद्दा म्हणजे पवार यांना वगळून महाराष्ट्रात राजकारण करणं अवघड आहे, हे लोकसभा निवडणुकीत परत एकदा सिद्ध झालेलं आहे। लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्व पक्षांमध्ये मिळून शरद पवार यांचा स्ट्राईक रेट हा सर्वात जास्त राहिलाय। दुसरा मुद्दा, एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून महाराष्ट्रातील राजकारण हे एकनाथ शिंदे यांच्या भोवतीच फिरत राहील याची खबरदारी खुद्द एकनाथ शिंदे यांनीच घेतल्याची दिसतेय। पण निवडणुकांची चाहूल लागताच एकनाथ शिंदेंचा मुख्यमंत्री पदावरील क्लेम अमान्य करण्यासाठी फडणवीस यांना प्रोजेक्ट केलं जात आहे। त्यानुसार निवडणुका जवळ येता येता महाराष्ट्रातील सर्व वर्तमानपत्रात फ्रंट पेज वरती झळकू लागलेत ते म्हणजे देवेंद्र फडणवीस, आणि म्हणून आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे यांना शरद पवार यांच्या राजकारणाची अनुभवाची मदत होऊ शकते। तसंच महाविकास आघाडीत अति महत्वाकांक्षी असणाऱ्या उद्धव ठाकरेंवरती अंकुश ठेवण्यासाठी पवारांना शिंदे मदत करू शकतात असंही बोललं जाते। दरम्यान ही तडजोड साध्य करण्यासाठी शिंदे पवार अधिक जवळ येत आहेत असं चित्र निर्माण होऊ लागलंय।
त्यानंतर तिसरा मुद्दा म्हणजे शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्याविषयी जनतेमध्ये रोष आहे असं चित्र निर्माण झालं होतं. पण लोकसभा निवडणुकीमध्ये तसं काही समोर आलेलं नाही. उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट यांना जवळपास एक सारख्याच जागा मिळाल्या. दुसरीकडे शरद पवार गटानं अजित पवार गटाला आसमान दाखवलंय. आजची ग्राउंड रियालिटी ही आहे की जितका रोष अजित पवार गटाविषयी आहे तितकाच शिंदे यांच्याविषयी नाहीये. शिंदे यांच्याविषयी असलेला हा सॉफ्ट कॉर्नर शरद पवार गट निश्चितपणे जाणून आहे. तर दुसऱ्या बाजूला शरद पवार यांच्यासोबतचा डायरेक्ट संघर्ष टाळता तर इतर मतदारसंघातील पवारांच्या हक्काची मतं आपल्याला मिळतील असा शिंदे गटाचा अंदाज असेल. त्या उपर मराठा नेते म्हणून दोन्ही उमेदवारांना मिळणारं मराठा समाजाचं समर्थन सुद्धा त्यांच्यातला जवळकीचा आणखी एक मुद्दा असल्याचं बोललं जात आहे. मंडळी, या सर्व गोष्टी पाहिल्या, जागा वाटप पाहिलं, गेल्या काही महिन्यातील पवार शिंदे यांच्या भेटीगाठी आणि स्टेटमेंट बघितलं तर हे लक्षात येईल की एकनाथ शिंदे आणि शरद पवार हे दोघेही विन विन सिच्युएशन मध्ये आहेत. दरम्यान आता यात बेरीज होईल की नाही माहिती नाही, पण एकमेकांसाठी वजाबाकीचं कारण बघायचं नाही ही भूमिका दोघांनीही घेतल्याचं दिसतंय. तुमचं याबद्दल नेमकं मत काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.